दूषित पाण्याबाबत तज्ज्ञांशी बोलणार, रोगराई वाढत चालली आहे, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. नागरिकांना तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे वेठीस धरू नका, स्मार्ट सिटी गेल्या 10 वर्षात किती स्मार्ट झाली, सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल. बीड हत्या प्रकरणी डीपीडीसीच्या बैठकीत चर्चा झाली पाहिजे, 51 दिवस झाले तरी फरार आरोपी कुठे, सुप्रिया सुळेंचा सवाल. नैतिकतेवर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. पुण्यातील विधान भवनात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक, पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. मुंबईच्या वरळी डोममध्ये आज मनसेच्या मेळाव्याचं आयोजन, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत होणार मेळावा. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन. सोलापूरमधील मोहोळ शहर तालुक्यात वीज वितरणच्या कंत्राटी ठेकेदार विरोधात मनसे आक्रमक, वीज वितरण कंपनीला कंत्राटी कर्मचारी देणाऱ्या कंपनीचा ठेका रद्द करण्यात आली मागणी. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 6वा दिवस, जरांगे मराठा समाजाशी बोलून 12 वाजता उपोषणासंदर्भात भूमिका जाहीर करणार. बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर, अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक, बैठकीला पंकजा मुंडे, सुरेश धस आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित. जलवाहतूक व्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती, लवकरात लवकर सर्वेक्षण करून अहवाल सादर करणार. सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही सुरू, राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. शांततेच्या नोबेलसाठी इलॉन मस्कचं नामांकन, युरोपियन संसदेतून 2025च्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन, इलॉन मस्कच्या समर्थकांमध्ये उत्साह. म्हाडाचे नवे धोरण येणार, या धोरणानुसार सर्वसामान्यांना परवडणारी घरे, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल उभारणी केली जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. लवकरच लोकांना हक्काचं घर उपलब्ध होणार असल्याचंही म्हटलंय. आता विद्यार्थ्यांसाठी उत्पादनाच्या दाखल्याऐवजी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक, राज्य सरकारने घेतला निर्णय. तिकीट दरातील सवलतीमुळे एसटीची एप्रिल ते डिसेंबर 2024 कालावधीत 157 कोटींची कमाई, 75 कोटी प्रवाशांनी घेतला विविध योजनांचा लाभ. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या 4 कंपन्यांनी शासनाचे 9.5 कोटी कर थकवले, 4ही कंपन्यांना आता 31 मार्च पर्यंत दिली मुदतवाढ. पुण्यातील खडकवासल्यातील पाणी प्रक्रियेविना पिण्यास अयोग्य, राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीतील निष्कर्ष, कॉलिफॉर्म जीवाणू आढळल्याने पाणी पिण्यास अयोग्य. भिवंडीतील बीएनएन महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम, विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकेद्वारे दिले व्यवसायाचे धडे. शेतमाल हमीभाव कायदा लागू करा मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी जागर मंचाचे आंदोलन, सरकारची झोप उडावी याकरिता रात्रभर भजन आंदोलन. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आजही थंडीसहित दाट धुके पडल्याने काजू आणि आंबा फळ पिकांवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता. इंटरलॉकिंग पद्धतीचे जैन मंदिर पंढरपुरात, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शीतल शहा यांचा पुढाकार, 2 फेब्रुवारीपासून पंचकल्याण विधी करून मंदिराचे होणार लोकार्पण. धुळे जिल्ह्यातील साक्रीच्या महाशिवपुराण कथेत घडले 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन, प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयाचा उपक्रम, या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. पाटण तालुका पत्रकार संघातर्फे 15वा सांस्कृतिक महोत्सव 2025 कार्यक्रमाचं आयोजन, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, पोलीस अधिकारी विजय पाटील यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित. पनवेल हद्दीत असलेल्या दगडखाणी आणि स्टोन क्रशरच्या धुरळ्याने नागरिक त्रस्त, दिवस रात्र या भागात क्रशर आणि बेसुमार दगडांचे उत्खनन सुरू असून उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त. नंदुरबारमधील तळोदा नगरपालिकेच्या विरोधात नागरिकांचा एल्गार, समस्यांनी घेरलेल्या तळोदेकरांचा संताप, प्रशासकांचे समस्यांकडेच लक्ष नसल्याचा नागरिकांचा आरोप.
अंबरनाथ वाहतूक विभागातर्फे 35वा रस्ता सुरक्षा अभियान संपन्न. रिक्षा चालक, टेम्पो चालक तसेच वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन. सुमारे 1,500 लोकांनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ. आपल्यावरील आरोप खोटे आणि बिनबुडाचे, आपल्याला मानसिक त्रास देऊन बाजूला करण्यासाठी हे षडयंत्र. वांगणीच्या सरपंच वनिता आढाव यांनी मांडली भूमिका. पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्दमध्ये ग्रामपंचायतच्या वतीनं राबवण्यात आली अतिक्रमण मोहीम. जेसीबी मशीनद्वारे रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटवले. दिल्लीच्या प्रचारात पंजाब सरकारच्या गाडीत सापडली मोठी रक्कम. पैसे, मद्य आणि आपचं प्रचाराचं साहित्य सापडल्याची माहिती समोर. या प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई सुरू. अंबरनाथमध्ये जेसीबीच्या मदतीनं झाड काढताना शेजारच्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये झाड कोसळले. या प्रकरणी एक कामगार जखमी आणि एक 4 चाकीसह 2 दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील कळगावात विद्यालयातील स्नेहसंमेलनात मारामारी. बंदोबस्तासाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला तरुणांकडून मारहाण. या प्रकरणी 6 जण पोलिसांच्या ताब्यात तर 10 आरोपी फरार. सोलापुरात घरफोडी करणाऱ्या कर्नाटकातील आरोपीला अटक. सोलापूरच्या शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी. 5 गुन्हे उघडकीस आणून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त. नांदेडच्या किनवट तालुक्यातील दहेली तांडा जवळ मालवाहू ट्रकला आग. आगीत ट्रक जळून खाक. सुदैवाने जीवितहानी नाही. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील जायखेडामध्ये मोटरसायकल चोरी करणारे चोरटे. स्थानिक गुन्हे शाखेचे जाळ्यामध्ये चोरीच्या 20 मोटरसायकल हस्तगत. नाशिक पोलिसांची कामगिरी. एकूण 7,85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. अकोल्यात मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या चोरट्यास अटक. आरोपींना पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश. पोलिसांनी चोरट्यांकडून चोरीतील मुद्देमाल केला जप्त. परभणीचे जिंतूर रोडवर कागदी पेपर रील घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी. ट्रक चालकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. परभणीत अपघाताच्या प्रमाणात वाढ. वसमत रस्त्यावर भरधाव वेगा जाणाऱ्या ट्रकने कारला उडवलं. अनेक वर्षांपासून बंद असलेली सिग्नल व्यवस्था सुरू करण्याची मागणी. पंढरपूरच्या यमाई तलावात तरुणाने मारली उडी. ऋतिक कदम असं तरुणाचं नाव. मंदिर समितीच्या अन्नछत्रात हंगामी कर्मचारी म्हणून ऋत्विक काम करत असल्याची माहिती. परभणी जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा त्रास. मोकाट कुत्र्यांनं घेतला नागरिकांचा चावा घेतल्याने रुग्णालयात उपचार सुरू. अहिल्यानगरमधील निमगाव वाघा या ठिकाणी उधार वस्तीवरील विहिरीत पडलेल्या बिबट्या जेरबंद. बिबट्या 80 फूट खोल पडला विहिरीत. अवघ्या 1.5 तासात बिबट्याला जेरबंद करण्यात यश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.